नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स कडधान्यापासून मस्तपैकी असे कबाब बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्स कडधान्य घेतलेलं आहे. बघू शकता, हे रात्री मी असं भिजत ठेवलं होतं ओव्हरनाईट. तुम्ही कोणतं पण कडधान्य घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता हे कडधान्य घालून घेणार आहोत. असं कडधान्य घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची 2 ते 3 आणि आलं घालून घेणार आहोत. मग जिरं घालून घ्यायचं आहे 1 चमचा. मग आपण आता हे मिक्सरला जाडं भरडं वाटून घेणार आहोत. असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं झालं पाहिजे बॅटर. त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता जे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं होतं कडधान्य कच्चं, ते घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये असं बॅटर घालून घ्यायचं आहे मिक्स कडधान्याचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे 1 चमचा. अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत. 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. व त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 कांदा असा बारीक चिरून घालणार आहोत. व चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला अजिबात. बघू शकता, असं बॅटर झालं पाहिजे. आपण आता या बॅटरचे कबाब बनवणार आहोत. तुम्ही कबाब रोल पण करू शकता. मी इकडे असं टिक्की सारखं करणार आहे. बघू शकता, असा गोळा घ्यायचा आहे. मग असं थोडंसं प्रेस करायचं आहे हाताने. असं आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही ह्यांना रोल पण करू शकता. तेल गरम करायला मी नेहमीप्रमाणे आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण आता हे कबाब आहेत ते तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. असे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याला शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी इकडे डीप फ्राय केलेले आहेत. कारण का आपलं कडधान्य कच्चं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राउन होईपर्यंत. बघू शकता, आपले मिक्स कडधान्याचे कबाब तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असे. माझी ही मिक्स कडधान्याचे कबाब ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.